आहे प्रथमेश? सगळं कसं अस्ताव्यस्त पसरून ठेवलं इकडे. हे बघ, पाहुणे येणार आहेत ना आपल्याकडे. घर कसं नीट दिसलं पाहिजे. बरं ऐक ना, मी काय म्हणते, मी जरा स्वयंपाकाचं बघू, तू जरा प्लीज इथलं आवरशील. अगं आता काय करायचं बाकी आहे? सगळं झालंय म्हणालीस ना. पण काळजी वाटते ना, काही राहायला नको रे. आता अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझ्या बॉसच्या आवडीची सगळी कामं झाली आहेत ना. आता खाली जा, कारण तुझं फर्स्ट इम्प्रेशन खूप महत्वाचं. ऑफकोर्स इम्प्रेशन महत्वाचंच आहे, पण मी तुला सांगू का, माझे बॉस आहेत ना, ते जितके प्रेमळ वाटतात ना तितकेच शिस्तप्रिय. बरं त्यात मी त्यांना मुलीसारखी. बरं इतर कोणाकडने चूक झालेली चालेल, पण मुलीकडून. संपदा, तू खूप लकी आहेस हं? एवढे प्रेमळ बॉस मिळालेत तुला. अरे हो, प्रेमळ आहेत पण ट्रेडिशनल आहेत. आणि मी तुला सांगू का, हे असे ना परंपरा प्रिय माणसं मला फारशी नाही आवडत. बरं माझा मेन मोटो आहे की त्यांना खुश करणं. यू नो आय डिझर्व प्रमोशन, पण बॉसची मर्जी महत्वाची. तेजस, अरे काय बाळा, रे? ऐक. अरे तेजस. प्रथमेश आवर त्याला, तेजसला धडपडेल तो. बाळा, ऐक. तेजस, थांब थांब, इकडे 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 इकडे. हे बघ, आता हे विमान थांबव, धडपड करू नको. माझं प्लेन आता लँड होणार आहे. तेजस तेजस तेजस, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना, ते कोण आहेत माहितीये तुला? कोण? ते ना माझे बॉस आहेत. तू जर शहाण्या बाळासारखा बसलास ना, तर मी तुला कॅडबरी देईन. मग कसा बसशील? हाताची घडी आणि तोंडावर बोट. गुड बॉय, जा खेळात मध्ये. प्रथमेश, सांभाळा आपल्या चिरंजीवांना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर या ना सर. या शुअर. चला सर. या सर या. हो शुअर. Oh, sorry. सर बसा ना हो. प्लीज. यस. Oh, thank you. या सर. सर हा प्रथमेश IT कंपनीत आहे. एरवी तुझं कौतुक मी हिच्याकडनं ऐकत असतो. भेट आज झाली. ग्लॅड टू सी यू प्रथमेश. सर, मलाही खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. कम्प्युटरच्या जगात राहूनही तुला अध्यात्म आणि भक्ती या गोष्टीबद्दल ओढ आहे हे पाहून मला बरं वाटलं. हो सर, खरं सांगू, माणसाने विज्ञानात एवढी प्रगती केली आहे, मग अध्यात्म आणि भक्ती याला विसरून कसं चालेल? आपण जेवढे प्रगत होऊ तितकीच याची गरज भासते. प्रथमेश, मला तुझे विचार आवडले. गोंदवलेकर महाराज यांचे आशीर्वाद पाठीशी असले तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. खूप प्रसन्न वाटतं मला इथे आल्यावर. थँक्यू सर. गोंदवलेकर महाराजांचा मी आधीपासूनच भक्त आहे. धुळ्यातल्या त्यांच्या मठात मी नेहमी जातो. आता फक्त एकच इच्छा आहे की त्यांच्या ट्रस्टच्या मार्गदर्शक गुरु आणि त्यांच्या शिष्यांना घरी बोलावून त्यांची सेवा करायची. तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार. ती कशी काय सर? अरे, त्या मंदिराचे गुरु आणि ट्रस्टी माझ्या ओळखीचे आहेत. मी बोलतो त्यांच्याशी. सर, तसं झालं तर खरंच खूप उत्तम होईल. तेजस,
तेजस तेजस ऐक माझं. तेजस थांब इकडे. तेजस सर, हा आमचा तेजस. हॅलो. हाय. जरा जास्तच ऍक्टिव्ह आहे. असू दे, लहान आहे तो संपदा. एक्सक्यूज मी. जा बाहेर जाऊन खेळ जा. जा. हॅलो. अरे तेजस, अक्कल नाही का रे तुला? सरांचा फोन पडला ना. सर सॉरी सर, फोन चुकून पडला सर. सॉरी बोल सरांना. सॉरी काका. इट्स ओके बेटा. संपदा लहान आहे तो, ओरडू नकोस त्याला. सर, मी बघू का तुमचा मोबाईल प्लीज? हो शुअर. तेजस बाळा, आतमध्ये जाऊन खेळ. सर, अरे ओके फोन. संपदा किती चिडलीस तू? प्रथमेश, किती शांतपणे तू हँडल करतोस ही परिस्थिती. आय लाईक इट. बरं ते जाऊ दे, जेवणाचा मस्त सुवास सुटलाय. आज जेवायला वगैरे घालता का नाही मला? हो सर. म्हणजे काय? सर, आता नको 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 नको. अहो सर, तुम्ही काहीच खाल्लं नाही. स्वीट तरी घ्या ना. हा किती खायला घालशील? उद्या ऑफिस आहे माझं, आणि खरं सांगतो स्वयंपाक खूप छान झालाय. थँक्यू सर. तुम्हाला खरं सांगू का, स्त्री ही घराची शोभा असते. स्त्रीने प्रेमाने स्वयंपाक केल्यावर जेवायला वाढलं ना की मन कसं अगदी तृप्त होतं. ज्या स्त्रियांना गृहिणी होणं कमीपणाचं वाटतं ना, त्यांचे विचारच मला चुकीचे वाटतात. ताई येते मी. सांच्याला गाडी आहे ना? बरं, एक मिनिट. निघालात तुम्ही. मावशी, आज रात्रीची गाडी आहे ना? हो बरं, नीट जा आणि तब्येतीची काळजी घ्या. हो हो. आणि अधूनमधून फोन करत जा. आम्हा सगळ्यांना तुमची आठवण येईल. हो हो. तुमची खूप मदत झाली आम्हाला. थांबा. धुळ्याला कधी आलात तर इकडे नक्की या. नाही विसरणार, नक्की येणार मी. मावशी, तुमच्यासाठी. बापरे, साडी? हो, एवढी साडी कशाला दिलीत? हो, आमची आठवण म्हणून. अष्टपुत्रा सौभाग्यवती. वैताग आलाय सगळ्या गोष्टींचा. एवढा सगळा आटापिटा केला हा कशासाठी? आय हेट दिस. हे घे, शांत हो, मग आपण बोलूयात. काय झालं सांगशील? माझा मूड ऑफ झालाय रे. बॉसनी माझं प्रमोशन नाकारलंय. का? का तर म्हणे मला घर सांभाळून प्रमोशनची जबाबदारी जमणार नाही. अरे काय हा वेडेपणा. अगं, मग तर त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केलाय ना. काय तर म्हणे तू संसारी स्त्री आहेस, तुझ्यावर प्रमोशनची जबाबदारी दिली तर बर्डन येईल तुझ्यावर, सगळी कामं नाही मॅनेज करता येणार. अरे त्यांना काय करायचंय? मी घेईन जबाबदारी, मी करीन सगळं काम. अगं हो, तू करशील, आणि ते तुला कन्सेशन सुद्धा दिलंय, कन्सेशन पण दिलंय. काय तर म्हणे तू घरी बसून काम केलंस तरी चालेल, आणि टायमिंग फ्लेक्सिबल केलंय. संपदा, तुला खरं सांग, तू खूप लकी आहेस. इतका अंडरस्टँडिंग बॉस मिळालाय तुला. खरं तर
तू त्यांचे आभार मानायला हवे. तुझ्या भल्याचाच विचार करतायत ते. हो, मला घरी बसायचं नाहीये रे. आणि घरच्या जबाबदाऱ्यांसाठी मला स्वतःच्या अँबिशनचा बळी नाही द्यायचा आहे. आणि तेजस ही फक्त माझी नाही, तुझी जबाबदारी आहे. हो आहे ना, आपण दोघे मिळून सांभाळूयात. बाबा, मला ना एक मोठं हेलिकॉप्टर पाहिजे. त्याचा जूस करून जात. ते माझ्या फ्रेंड कडे आहे. त्याच्या पप्पाने त्याला गिफ्ट केलंय. मला पण हवंय. तुझ्या फ्रेंड कडे ना, मग त्याच्याकडे जाऊन राहा. कट 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 कट. पण पप्पा, मी कुठे कटकट केली? जाऊ दे रे, आपण घेऊयात तुझ्यासाठी. ह्याला सांभाळा, घर सांभाळा आणि याचे डिमांड पूर्ण करा. प्रमोशन नाही झालं, पगार नाही वाढला, कुठून आणायचे पैसे? आणि हो, बॉस म्हणाले तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ते खूप इम्प्रेस झालेत तुझ्यावर. बाबा, आई माझ्यावर सारखी रागवत का असते? रागवली नाहीये रे. ये इथे बस. ऍक्च्युली आई खूप दमली आहे ना, म्हणून. पप्पा, सरप्राईज काय असेल? सरप्राईज ते महाराजांनाच माहिती. हॅलो, प्रथमेश आहेत का? हो मीच बोलतोय. आपण कोण? मी धुळ्याच्या गोंदवलेकर महाराज मंदिरातला ट्रस्टी बोलतोय. तुमच्या विनंतीनुसार आमच्या ट्रस्टचे गुरु आणि त्यांचे शिष्य उद्या तुमच्या घरी येत आहेत. खरंच? अरे वा. हो, तसा रणदिवे सरांचा फोन आला होता. हो का? थँक्यू. मनापासून तुमचे आभार. तुम्ही या, आम्ही तुमची उद्या वाट बघतोय. ओके. संपदा, संपदा ग, महाराजांच्या मंदिराचे ट्रस्टचे गुरु आणि शिष्य आपल्याकडे जेवायला येत आहेत. महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. सगळं ना रणदिव्यांनी केलेलं आहे मुद्दाम. अगं, एक तर रुक्मिणीबाई नाहीये, त्यात सगळा स्वयंपाक मला करायला लागणार. मी काय स्वयंपाकीण बाई नाहीये. मी नाही करणार आहे स्वयंपाक. काय व्हायचे ते होऊ देत. अगं संपदा, अगं असं काय म्हणतेस? मग काय करू सांग ना, काय करू मी? एक तर प्रमोशन नाकारलं, त्यात ही असली स्वयंपाकाची कामं करण्यासाठी सुट्टी देत आहेत मला. मला नाही जमणार आहे, सांगून ठेवते तुला. ठीक आहे, राहू दे, नको करू. आपण बघूयात काहीतरी. तू एवढा शांत कसा काय राहू शकतोस? अरे मी तुला नाही म्हणतेय, तुला राग येत नाहीये त्याचा? अगं मला राग येईलच कसा? आपल्या दोघांच्या वाटणीचा राग तुलाच येतोय. माझ्या वाटणीसाठी काय असं शिल्लक राहतच नाही. मी एकटी किती करणार आहे स्वयंपाक? आणि तू तरी मला किती मदत करणार आहे प्रथमेश? आणि एवढं सगळं करून मी कधी जाणार आहे ऑफिसला? हॅलो, हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. संपदा, काय झाली का तयारी? झालीच तुम्ही स्वयंपाकाची? हो, नाही म्हणजे स्वयंपाक व्हायचा अजून, तयारीच करतेय सर. बरं, चल आटप लवकर. हो सर, हो. अगं ट्रस्टची मंडळी यायची आहेत.
हे बघ, स्वयंपाक चांगला कर आणि त्यांना प्रेमानं करून वाढ. हो नक्की सर. बाय द वे, तू ऑफिसची काही चिंता करू नकोस, आज सुट्टी घे. ओके देन, चल फॉन ठेव. हो सर. बाय. श्रीराम जय राम जय जय राम. हे मला ऑफिसमध्ये जाण्यात इंटरेस्ट आहे आणि हे मला स्वयंपाकासाठी सुट्टी देत बसलेत. मुद्दाम करतायत हे सगळं. चला मॅडम, तयारीला लागा आता. श्रीराम जय राम जय जय राम. चटणी व्हायचे, कोशिंबीर व्हायचे. हे पटापट करायला हवी ती कामं. एकदा का आमचं हे वादळ घरी आलं ना, काही सुचून देणार नाहीये. सगळं दंगा करेल, सांडून ठेवेल. संपदा, अगं तू एकटीच किती करतेस? मला सांग, मी करतो ना थोडीफार मदत. हे बघ, मलाही येतं थोडंफार. तुला वाटतंय ना मला मदत करावी? हो. वाटतंय ना माझं काम हलकं व्हावं, पटकन व्हावं? अगं म्हणजे काय? बर, मग आता एक काम कर, तू बाहेर जा. असं काय करतेस? अरे जा ना बाहेर. अगं, मी करेन तू मदत बाहेर तुला. जा. अगं, मध्ये लुडबुड नको करूस बरं. आहा, संपदा, काय घमघमाट सुटलाय माहितीये? अप्रतिम. म्हणजे यावरून सिद्ध होतंय की तुला एवढे सगळे प्रकार येत आहेत. महाराजांचीच कृपा. सगळं महाराजच करतात ना. मी एवढे सगळे पदार्थ केलं ते राहिलं कुठे? आणि आपलं महाराजांचंच कौ. अगं केलंयस तूच, पण महाराजांनी करून घेतलं. मम्मा मम्मा, हो रे बाळा. मला भूक लागली, काहीतरी खायला दे ना. तेजस बाळा, मामाने सगळं तुझ्याच आवडीचं बनवलंय की नाही? पण आज आपल्याकडे मोठे पाहुणे येणार आहेत. पहिलं महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि मग त्यांना द्यायचं. त्यानंतर आपण खाऊ. तोपर्यंत थोडा वेळ खेळ तू. चल खेळ. आले वाटतं गुरुजी. नमस्कार. 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 तुम्ही आलात, आम्ही धन्य झालो. सर्व महाराजांचीच कृपा. तेजस, ही काय जागा आहे का खेळायची? कळत नाहीये तेजस. हा, असं वागतात का रे? अगं मुली, अगं मुलं म्हणजे देवाघरची फुलं. अगं नको मारूस त्याला. तुम्हाला काय माहिती हो?
हा नेहमी बॉलशी असाच खेळत असतो, सतत पानामध्ये बॉल जातो. घरात माणसं जेवायला आले, कळत नाहीये तुला? अगं त्यांना मारायचं नसतं. अगं मुलं म्हणजे मातीचा गोळा. तुम्ही जसे त्याला संस्कार देणार तो तसाच वागणार. खर तर आईने प्रत्येक मुलावरती बाहेरच्या जगामध्ये काय योग्य आहे अयोग्य आहे ह्याचं संपूर्ण ज्ञान दिलं पाहिजे, तरच त्याला चांगलं वळण लागेल. म्हणजे मी नालायक आई आहे? मी माझ्या मुलाला संस्कार दिले नाही असं म्हणायचंय तुम्हाला? हा, असं म्हणायचंय? नाही नाही, मला असं काही म्हणायचं नाहीये. तुम्हाला काय माहिती हो संसाराबद्दल? सांगा ना. किती मुलं वाढवलीत तुम्ही? हा, किती मुलं वाढवलीत? अरे तुम्ही आणि तुमचे शिष्य दुसऱ्यांच्या घरात जाऊन फुकट गिळता आणि हे असं अध्यात्मावर लेक्चर देत बसता. अगं संपदा, असं काय बोलतेस तू? तू गप्पा बस. एक शब्दही बोलू नकोस आता. आणि हे बघा, मी ना या मुलाची आई आहे. ह्याचं भलं बुरं ना मला कळतं. तुमच्यासारख्या वैराग्याने हे मला सांगायची गरज नाहीये. संपदा, जरा शांत हो. तुला सांगितलं ना शांत बस. आणि आता तुमचं झालं असेल ना तर निघा. आमच्या घरात येता, आमचं अन्न खाता आणि वर आम्हालाच बोलता. गुरुजी प्लीज असे जाऊ नका. हवं तर तिच्या वतीने मी माफी मागतो. मला माहितीये ती वाईट वागली, पण प्लीज तिच्यावर राग नका धरू. प्लीज असे जाऊ नका. गुरुजी प्लीज नका जाऊ. गुरुजी, अहो ऐका ना गुरुजी. यांच्या लोकांसाठी मी राबले, पण माझंच अन्न खाऊन मलाच ऐकवतायत. हे सगळं ना तुझ्या या महाराजांमुळे झालेलं आहे. रणदिवे सरांनी हा फोटो बघितला नसता ना तर ह्या घरात सगळे रामायण घडलंच नसतं. या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण ना हा फोटो आहे यांचा. हा फोटोच टाकून देते आता मी.